नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये। आपण आज या व्हिडिओमध्ये पदार्थ विज्ञान 40 दिवसांमध्ये कसं संपवायचं, म्हणजे मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक्स मी टाकलेला, तर ज्यांनी कोणी नसेल बघितलं तर तो पहिल्यांदा बघून घ्या। हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्याला करायचे आहेत। युनिव्हर्सिटीसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि 40 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त 40 दिवसांमध्ये पदार्थ विज्ञान कसं संपवायचे, तर पूर्ण हे डे वाईज मी ठरवलेलं आहे। डे वाईज तुम्हाला रोड मॅप देणार आहे। तर बघूया आपण पहिल्यांदा पेपर 1 बघू, त्यानंतर पेपर 2 बघू। तर पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचे, तर डे 1 ला काय करायचे, तर पहिल्यांदा ॲनालिसिस, ब्लूप्रिंट आणि सिलेबस। आणि यामध्ये आता ब्लूप्रिंट ॲनालिसिस कशा पद्धतीने करायची, तर यासाठी मी स्ट्रॅटेजी वाला व्हिडिओ बनवलेला आहे। तो ज्यांनी नसेल बघितला पदार्थ विज्ञानाचा तर तो एकदा बघून घ्या। त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स वाला बघा आणि त्यानंतर हा तिसरा व्हिडिओ आहे की 40 डेज पासिंग रोड मॅप। तर हे सिक्वेन्स वाईज तुम्ही व्हिडिओ बघत या। आता बघूया आपण पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला ब्लूप्रिंट ॲनालिसिस करायची, त्यानंतर सिलेबस मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत ते बघायचे, त्यानंतर एसीक्यू एलईक्यू आहेत यांचा पॅटर्न कशा पद्धतीने आहे, हे कशा पद्धतीने लिहिले जाते हे आपल्याला समजायचे। त्यानंतर त्या दिवसामध्ये म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला हे सगळे केल्यानंतर आयु जे आहे, फक्त आयु म्हणजे आयुर्वेद निरूपण मधला आयु, याचं लक्षण, पर्याय आणि घटक एवढंच वाचायचंय। हे झालं डे 1 च्या दिवशी काय करायचे, आलं लक्षात। त्यानंतर डे 2 ला काय करायचं आपल्याला, तर रिवाइज आपण डे 1 ला जे केलं होतं आयुचं लक्षण, पर्याय आणि घटक हेच रिव्हिजन करायचं आहे। आणि या दिवशी आपल्याला दुसऱ्या दिवशी आयुर्वेद लक्षण, स्वरूप, प्रयोजन बघायचे, त्यानंतर सिद्धांत, लक्षण आणि वर्गीकरण बघायचे। तर हे झालं डे 2 ला। त्यानंतर आता तिसरा दिवस डे 3 ला काय करायचं आपल्याला, जे आपण पहिले 1 आणि 2 दिवस जे काय केलं होतं तर हे सगळं आपल्याला रिवाइज करायचंय। आणि पदार्थाचं लक्षण, त्याची संख्या, त्याचं वर्गीकरण, भाव पदार्थ काय, अभाव पदार्थ काय आहे आणि दर्शनाचं लक्षण हे आपल्याला तिसऱ्या दिवशी करायचं आहे। डे 3 ला काय काय करायचं आपल्याला, तर 1 आणि 2 दिवशी जे काय केले सगळे रिव्हिजन करायचे। आता हे आपण काय करतोय, जसं जसं पुढे जाणार तसं तसं आपण रिवाइज करत जाणार आहे, जेणेकरून काय होणार नाही की मागचं जे काय वाचलंय ते आपलं विसरलं जाणार नाही। म्हणजे तुम्ही रिव्हिजन करताना काय करा, एक शॉर्ट नोट्स काढा। शॉर्ट नोट्स म्हणजे आता लक्षण वाचले, लक्षणांचा फक्त श्लोक लिहायचा, प्रकार वाचले फक्त प्रकारांची नावं लिहायची। म्हणजे हे तुमच्या काय होईल पुढं, आता हे 40 दिवसानंतर जेव्हा, आता 40 दिवसानंतर आपण जेव्हा वाचणार आहे गोष्टी, तर हे तुम्हाला फास्ट रिवाइज होतील, ते तुम्हाला आठवण्याची गरज पडणार नाही। तर हे होतं डे 3। त्यानंतर डे 4 ला काय करायचं आपल्याला, तर 1, 2, 3 दिवस जे काय केलं ते पूर्ण रिवाइज करायचे आणि यामध्ये दर्शनाचं वर्गीकरण वाचायचे। त्यानंतर दर्शनांची संख्या, कर्ता, पर्याय, नाव, हा जो चार्ट आहे आपल्याकडे तो चार्ट वाचायचा आहे आणि सगळे दर्शन यामध्ये करायचे आहेत डे 4 ला। आणि आयुर्वेद एक स्वतंत्र मौलिक दर्शन आहे, तर ते आपल्याला डे 4 ला करायचं आहे। तर आलं लक्षात। त्यानंतर डे 5 ला बघा, रिवाइज फ्रॉम डे 1 to 4। आता जे काही 1 ते 4 दिवसापर्यंत जे काय केलं सगळे एकदा नजर मारायची। आता रिवाइज करायला जास्त वेळ लागणार नाही, जसं दिवस पुढे असतील जसं जास्त रिव्हिजन होईल तसं तसं टाइम कमी लागत जाणार आहे। तर यामध्ये डू परफेक्ट दर्शन चॅप्टर, यामध्ये फक्त दर्शन चॅप्टर जो केला होता आपण, हे दर्शन चॅप्टर एकदम परफेक्ट करून टाकायचं, कारण दर्शन चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे। हे डे 5 ला करायचं। त्यानंतर डे 6 6व्या दिवशी काय करायचं बघा, द्रव्य चॅप्टर घ्यायचं। आता द्रव्य खूप इम्पॉर्टंट आहे, द्रव्यासाठी आपल्याला 3 दिवस द्यायचे। यामध्ये द्रव्याचं लक्षण पहिल्या दिवशी, त्याचं वर्गीकरण आणि पंचमहाभूत, बस पहिल्या दिवशी एवढंच करायचं, द्रव्याचं लक्षण, त्याचं वर्गीकरण आणि पंचमहाभूत। त्यानंतर 7व्या दिवशी काय करायचं आपल्याला, 1 ते 6 दिवसपर्यंत जे काय केलं सगळं रिवाइज मारायचे आणि यामध्ये दिशा, आत्मा, काल हे करायचे आणि पुरुष करायचे, हे करायचं 7व्या दिवशी। त्यानंतर 8व्या दिवशी जे काय केलं तर ते परत रिवाइज करायचे आणि यामध्ये करायचं आपल्याला मनाचं लक्षण, पर्याय, गुण, कार्य, उभयेंद्रियत्व आणि द्रव्य जे आहे तर याचं आयुर्वेदामध्ये महत्त्व आणि उपयोग करायचे आणि तमद्रव्य खंडन एकदा बघून घ्यायचे। तर हे झालं डे 8व्या दिवशी, म्हणजे या ठिकाणी आपला द्रव्य हा चॅप्टर संपतो। तर त्यानंतर 9व्या दिवशी काय करायचं आपल्याला, गुण चॅप्टर घ्यायचा। आता आपण जे काय 1 ते 8 दिवसापर्यंत केलं हे सगळं रिवाइज करायचं 9व्या दिवशी आणि 9व्या दिवशी गुण चॅप्टर घ्यायचं, गुणांचं लक्षण, त्याची संख्या, वर्गीकरण आणि फक्त सार्थ गुण वाचायचे 9व्या दिवशी। 10व्या दिवशी काय करायचं, परत रिवाइज करायचं आणि यामध्ये 3 गुण करायचे, गुरुआदी गुण, परादी गुण आणि आध्यात्मिक गुण।
10व्या दिवशी. 11व्या दिवशी काय करायचं की जे काही 1 ते 10 दिवसापर्यंत केले सगळे रिवाइज करायचे आणि गुण प्राधान्य आणि फक्त गुणांचा आयुर्वेदात काय उपयोग आहे हे सगळं करायचं आणि 11व्या दिवशी पूर्ण गुण जो चॅप्टर आहे एकदम परफेक्ट होऊन जाईल, परफेक्ट करायचं आहे. त्यानंतर 12व्या दिवशी काय करायचं, परत द्रव्य आणि गुण. द्रव्य आणि गुण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. परत 12वे दिवस आपण स्पेसिफिक त्यासाठीच दिलेले द्रव्य आणि गुण, फक्त द्रव्य आणि गुणच आपल्याला या ठिकाणी रिवाइज करायचं आहे, व्यवस्थित फुल परफेक्ट करायचं आहे. त्यानंतर डे 13व्या दिवशी काय करायचं बघा, तर 1 ते 12 मध्ये केलं सगळं रिवाइज करायचं आणि यामध्ये कर्माचं लक्षण आणि वर्गीकरण, बस कर्माचं लक्षण आणि वर्गीकरण करायचं. 14व्या दिवशी आपल्याला कर्माचे प्रकार चार्यानुसार, तर्कानुसार, प्रशस्त पादानुसार आणि त्याचं आयुर्वेदामध्ये काय महत्व हे करायचं, हे 14व्या दिवशी. त्यानंतर 15व्या दिवशी काय करायचं आपल्याला, 15व्या दिवशी सामान्य हा चॅप्टर घ्यायचा. सामान्याचं लक्षण म्हणजे त्याचं दर्शनानुसार आणि आयुर्वेदानुसार आणि त्याचे प्रकार हे यायचं 15व्या दिवशी. 16व्या दिवशी काय करायचे, सामान्याचं व्यावहारिक उपयोग आणि त्याचे महत्व. आता हे रिवाइज करायचं आपल्याला 1 ते 15 दिवसापर्यंत जे काय केलं पूर्ण रिवाइज करायचं आहे 16व्या दिवशी. त्यानंतर 17व्या दिवशी परत 1 ते 16 दिवसापर्यंत जे काय केलं सगळे रिवाइज करायचे आणि 17व्या दिवशी आपल्याला विशेष चॅप्टर घ्यायचा, विशेषचं लक्षण यामध्ये करायचं, त्याचे प्रकार करायचे आहे. त्यानंतर 18व्या दिवशी परत विशेष, आता सामान्यला आपण 2 दिवस दिले, विशेषला सुद्धा 2 दिवस द्यायचे आपल्याला. विशेषचं यामध्ये 18व्या दिवशी काय करायचे, 1 ते 17 पर्यंत सगळं, या ठिकाणी 17 करून घ्या, 1 ते 17 पर्यंत जेवढं काय केलं तर सगळं रिवाइज करायचे आणि विशेषचा व्यावहारिक उपयुक्ता आणि त्याचं महत्त्व करायचं, हे करायचं 18व्या दिवशी. त्यानंतर आता 19व्या दिवस जो आहे 19 दिवस, तर यामध्ये काय करायचे, 1 ते 18 मध्ये सगळं रिवाइज करायचे. समूहाचं लक्षण, आता समूह चॅप्टर घ्यायचा. समूह चॅप्टर एका दिवसामध्ये तुमचा कंप्लीट होणार आहे. फक्त यामध्ये 2च टॉपिक आहेत, 3च टॉपिक आहेत, समूहाचं लक्षण, आयुषिक वृत्ती आणि समूहाचं महत्त्व. खूप छोटे चॅप्टर आहेत, यामध्ये समूहाचे प्रकार करायची गरज नाही, त्यामुळे 19व्या दिवशी तुमचं समूह चॅप्टर होऊन जाईल. 20व्या दिवशी काय करायचे, अभाव. आता हे अभाव चॅप्टर घ्यायचं, अभावाला 1 दिवस द्यायचं कंप्लीट. यामध्ये अभावाचं लक्षण, प्रकार, अभावाचं आयुर्वेदात महत्त्व. आणि 21व्या दिवशी जे काय पूर्ण आपण पेपर 1 केला, या पूर्ण पेपर 1चं आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. आलं लक्षामध्ये, तर आपण 1 ते 21 दिवसामध्ये पूर्ण पेपर 1 संपवलेला आहे. तर हे अशाच पद्धतीने तुमचं झालं पाहिजे. आपल्याला पूर्ण 40 दिवसांमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 संपवायचं आहे. तर 21 दिवस आपण पेपर 1ला दिलेले आहेत, बाकीचे 19 दिवस आपण पेपर 2 साठी देऊयात. आता पेपर 2 बघा, डे 22. आता 22व्या दिवशी काय करायचं आपल्याला, तर यामध्ये परीक्षेची व्याख्या आहे आणि त्याचा आयुर्वेदात काय उपयोग आहे हे एकदा वाचायचं. त्यानंतर 23व्या दिवशी काय करायचे, 1 ते 22 पर्यंत केलं होतं सगळे रिव्हिजन मारायचे आणि यामध्ये आपल्याला प्रमा काय आहे, अप्रमा काय आहे, प्रमेय काय, प्रमाता काय, प्रमाण काय हे वाचायचं. चतुर्विध परीक्षा हा टॉपिक करायचा यामध्ये. हे झालं 23व्या दिवशी. त्यानंतर 24व्या दिवशी आपल्याला काय करायचे बघा, रिवाइज डे 1 to 23 सगळं आपण 23व्या दिवसापर्यंत जेवढे काय केलं तर सगळे रिवाइज मारायचे आणि यामध्ये आप्तोपदेश घ्यायचा आहे. तर आप्तोपदेशमध्ये त्याचं लक्षण करायचं, आपताचं लक्षण करायचं आणि शब्दाचं लक्षण आणि त्याचे प्रकार, बस हे 24व्या दिवशी करायचे. 25व्या दिवशी काय करायचं आपल्याला, शब्दवृत्ती, शब्दार्थबोधक वृत्ती आणि वाक्यार्थ ज्ञान हेतू, म्हणजे 2च यामध्ये टॉपिक करायचे, शब्दवृत्ती आणि वाक्यार्थ ज्ञान हेतू, आणि जे काय केलं तर सगळं रिवाइज करायचं. त्यानंतर आता डे 26व्या दिवशी आपल्याला काय करायचे, सगळं आपल्याला यामध्ये परीक्षा जो चॅप्टर केला होता, परीक्षा आणि आप्तोपदेश प्रमाण, हे 2 चॅप्टर स्पेसिफिक या दिवशी आपल्याला रिवाइज करायचे आहेत, परीक्षा आणि आप्तोपदेश. त्यानंतर आप्तोपदेशाचं यामध्ये आयुर्वेदात महत्त्व काय आणि उपयुक्त काय, बस एवढंच करायचं आहे. हे 27ला काय करायचं आपल्याला, रिवाइज डे 1 to 26 आणि यामध्ये प्रत्यक्षाचं लक्षण, त्याचे प्रकार म्हणजे सविकल्पिक, निर्विकल्पिक प्रकार इन डिटेलमध्ये, सन्निकर्षाची व्याख्या आणि भेद हे करायचं 27व्या दिवशी. त्यानंतर 28व्या दिवशी काय करायचं, यामध्ये 1 ते 27 पर्यंत सगळं रिवाइज करायचे आणि इंद्रियाचं लक्षण, वर्गीकरण, इंद्रिय पंचक आणि त्रयोदशीकरण हे आपल्याला 28व्या दिवशी करायचे. तर 29व्या दिवस आहे. आता डे 29ला काय करायचे, तर रिवाइज डे 1 to 28 आणि यामध्ये प्रत्यक्ष बाधक भाव, त्यानंतर प्रत्यक्षाचं आयुर्वेदात महत्त्व आणि उपयुक्ता आपल्याला वाचायचे आहेत. त्यानंतर आता
30व्या दिवशी आपल्याला अनुमान चॅप्टर स्टार्ट करायचं आहे। तर अनुमान जेव्हा करतो आपण तेव्हा अनुमानाचं पहिल्या दिवशी आपल्याला लक्षण आणि अनुमिती काय आहे, परामर्श काय, व्याप्ती काय, हेतू काय, साध्य काय, पक्ष काय आणि दृष्टांत काय, बस हे 30व्या दिवशी करायचे। म्हणजे स्टार्टिंगचा जो दिवस आहे, अनुमान जेव्हा आपण स्टार्ट करू तेव्हा आपल्याला हे समजलं पाहिजे अनुमिती काय, परामर्श काय, व्याप्ती काय, हेतू काय, तर हे आपल्याला 30व्या दिवशी करायचे। त्यानंतर आता 31वा दिवस जो आहे तर यामध्ये अनुमानाचा प्रकार, हे तर पहिली गोष्ट तर जे काय केलं तर सगळं रिवाइज करायचे 30व्या दिवसापर्यंत। आणि यामध्ये अनुमानाचे प्रकार चर्काचार्यानुसार, न्यायदर्शनकारानुसार, व्याप्ती म्हणजे काय, हेतू म्हणजे काय, हेतूचं लक्षण, व्याप्तीचं लक्षण आणि त्याचे प्रकार करायचे आहे। त्यानंतर आता नेक्स्ट जो आहे 32वा दिवस, या 32व्या दिवशी आपल्याला अनुमान प्रमाण रिवाइज करायचं आहे। जेवढं काय अनुमान प्रमाणाचं आपण बघितलं होतं, बेसिक त्याचं लक्षण, त्याचे प्रकार, हेतू काय, व्याप्ती काय, सगळं रिवाइज करायचं या दिवशी। आणि तर्क आपल्याला करायचं आहे आणि अनुमान प्रमाणाचं आयुर्वेदामध्ये त्याची व्यावहारिक उपयुक्तता आणि आयुर्वेदात काय महत्त्व आहे हे आपल्याला या 32व्या दिवशी करायचे। त्यानंतर डे 33 मध्ये काय करायचं आपल्याला बघा, युक्ती। आता यामध्ये युक्तीसाठी आपण 2 दिवस देणार आहोत। तरी पहिल्या दिवशी आपल्याला युक्तीचं लक्षण, त्याचं वैशिष्ट्य आणि उदाहरण करायचं, फक्त त्याचं लक्षण, वैशिष्ट्य आणि फक्त त्याचं उदाहरण पहिल्या दिवशी युक्तीच्या। त्यानंतर दुसरा जो युक्तीचा दिवस आहे हे सगळं रिवाइज करायचे। आपण जे काय केलं होतं 1 ते 33 पर्यंत सगळं रिवाइज करायचे आणि यामध्ये युक्ती, त्याचं आयुर्वेदात महत्त्व आणि उपयुक्तता करायचे आणि युक्ती, अनुमान, साम्य, भेद एकदा वाचून घ्यायचा आहे। तर हे झालं 34व्या दिवशी। 35व्या दिवशी आपल्याला उपमान प्रमाण स्टार्ट करायचं आहे। तर या उपमान प्रमाणाला सुद्धा आपण सेम 2 दिवस देणार आहेत। तर यामध्ये पहिल्या दिवशी तर सगळं रिवाइज करायचंय आणि उपमान प्रमाणाचं लक्षण आणि त्याचे प्रकार आपल्याला या ठिकाणी वाचायचे आहेत। 35व्या दिवशी 36व्या दिवशी आपल्याला काय करायचंय, उपमान प्रमाणाचं जे काय आयुर्वेदात महत्त्व आणि उपयोग राहिला होता तर हा उपयोग करायचा आहे आणि युक्ती आणि उपमान हे 2 36व्या दिवशी आपल्याला रिवाइज करायचे। हे जे 2 चॅप्टर होते युक्ती आणि उपमान हे परफेक्ट करायचे, फिक्स क्वेश्चन आहेत याच्यावरती एमसीक्यू, त्यामुळे हे या दिवशी रिवाइज करायचे आहेत। फक्त आणि फक्त 36व्या दिवशी हे सगळं 2 चॅप्टर या ठिकाणी रिवाइज करायचे। त्यानंतर 37व्या दिवस, मग 37व्या दिवशी पूर्ण रिवाइज करायचं। आणि कार्यकारण, आता या ठिकाणी आपण कार्यकारण स्टार्ट करतोय। तर कार्यकारणाचं लक्षण आणि त्याचे प्रकार, आणि त्यानंतर या दिवशी 37व्या दिवशी चर्कोक्त दशविध परीक्षा भाव वाचायचा आहे। त्यानंतर 38वा दिवस, यामध्ये कार्यकारण, याचा आयुर्वेदात काय महत्त्व आहे हे वाचायचे। सत्कार्यवाद, परिणामवाद, विवर्तवाद आणि असत्कार्यवाद हे या दिवशी वाद करायचे 38व्या दिवशी। 39व्या दिवशी आपल्याला आरंभवाद, परमाणुवाद, क्षणभंगुरवाद, पिलुपाकवाद, पिठरपाकवाद, अनेकांतवाद, स्वभाववाद, स्वभावपरमवाद हे सगळे 39व्या दिवशी संपवायचे आहेत वाद। आणि 40व्या दिवशी पूर्ण जो पेपर 2 केला होता या पूर्ण पेपर 2चं रिव्हिजन मारायचं आहे। म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 पूर्ण आपण 40 दिवसामध्ये संपवलेला आहे विथ रिव्हिजन। यानंतर मग तुम्ही 40 दिवसानंतर तुम्ही परत याचं रिव्हिजन करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये 100% पास होऊ शकता। तर थँक्यू सो मच।